नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 संगणकीय नेटवर्कचा परिचय सुरू करणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण नेटवर्कची प्रास्ताविकता, त्यानंतर नेटवर्कची व्याख्या, नेटवर्किंगचे फायदे आणि नेटवर्किंगचे तोटे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। लेक्चर नंबर 1। संगणकीय नेटवर्कचा परिचय। दोन किंवा त्यापेक्षा जास्त संगणक एकमेकांना जोडून केलेली रचना त्या संगणकावरचे नेटवर्क म्हणतात। नेटवर्कमध्ये माहितीची देवाणघेवाण करता येऊ शकते। नेटवर्कमधील संगणक आवश्यकतेनुसार वेगवेगळे प्रोग्राम्स किंवा हार्डवेअर एकत्रित वापरणे सोयीस्कर ठरते। आधुनिक काळात व्यक्ती संगणकाच्या सहाय्याने जगाच्या कोणत्याही भागात घडलेल्या घटनेची माहिती ही केवळ थोड्याच वेळात प्राप्त करू शकतो। अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्यक्ती इंटरनेटची मदत घेणे, परिणामी जवळजवळ सर्व क्षेत्रात संगणक आणि इंटरनेट यांचा वापर विस्तृत प्रमाणात होत आहे। इंटरनेटच्या सहाय्याने एकमेकांना सहकार्य करणे, माहितीचे आदानप्रदान करणे, वाणिज्य व्यवहार जलद गतीने करणे अशा विविध गोष्टी सहजपणे करता येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेट तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार हे मानवाला विज्ञानाने दिलेले एक वरदानच आहे। या तंत्राच्या वापरामुळे माहितीच्या देवाणघेवाणीची प्रक्रियाही सुरू झाली व खऱ्या अर्थाने माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला आहे। तर संगणकीय नेटवर्क म्हणजेच दोन किंवा त्यापेक्षा जास्त संगणक किंवा त्याचे डिव्हाइस एकमेकांना जोडलेले असतात, त्याला नेटवर्क असे म्हणतात। कारण नेटवर्कमध्ये एका संगणकाचा उपयोग होत नाही, तर त्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक संगणक एकमेकांना जोडूनच नेटवर्क प्रस्थापित होऊ शकते। तर नेटवर्किंगमुळे माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तिथून तो कुठल्याही प्रकारची माहिती अगदी कमी वेळामध्ये प्राप्त करू शकतो। कारण सर्वच संगणक इंटरनेट हे एकमेकांना जोडलेले असल्या कारणाने संगणकीय नेटवर्क आपल्याला खूप सोयीस्कर ठरले आहे व त्याचा प्रसारही खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। संगणकीय नेटवर्क म्हणजे काय हे बघणार आहोत। संगणकीय नेटवर्क या संकल्पनेचे वर्गीकरण त्याची रचना तसेच त्याचा आकार विचारात घेऊन केले जाते। नेटवर्कला मराठीत जाळे असा शब्द वापरला जातो। संगणकीय नेटवर्कच्या सहाय्याने एकापेक्षा जास्त संगणकाची माहिती शेअर करता येते। त्यामुळे ऑफिसमधील एखाद्या विभागाची माहिती जशीच्या तशी एखाद्या लांब अंतरावरील संगणकास पर्यंत किंवा त्यापर्यंत सहज शक्य होते। दोन किंवा त्यापेक्षा जास्त संगणक एकमेकांना जोडून केलेली रचना म्हणजे संगणकाचे नेटवर्क होय। तर विद्यार्थी मित्रांनो, संगणकीय नेटवर्कमुळे ऑफिसमधील किंवा एखाद्या ठिकाणामधील कुठल्याही प्रकारची माहिती दुसऱ्या ठिकाणी बघता येणे सहज शक्य झाले आहे। उदाहरणार्थ, एखादी बँक असेल, त्या बँकेच्या अनेक ब्रांचेस असतील, तर त्या एक मेन बँकेमध्ये जी काही माहिती असते त्या कस्टमरची माहिती किंवा त्या अकाउंट होल्डरची माहिती त्याच बँकेच्या दुसऱ्या वेगवेगळ्या शाखांमध्येही उपलब्ध संगणकाच्या नेटवर्कमुळे सोपे होते। तर विद्यार्थी मित्रांनो, संगणक नेटवर्क हे अलीकडे खूप सोयीस्कर आणि उपयुक्त ठरले आहे। नेटवर्किंगचे महत्त्व। ज्या संपर्क यंत्रणेमुळे दोन किंवा अधिक संगणक एकमेकांना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जोडले जातात, ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण होते, त्यालाच नेटवर्क असे म्हणतात। नेटवर्किंगमध्ये अनेक संगणक हे माहिती संदेश वहन करण्याच्या उद्देशातून जोडले जातात। संगणकाच्या नेटवर्किंगमुळे आपल्याला पुढील फायदे होतात, ते जाणून घेऊयात। पहिले, शेअरिंग ऑफ डेटा। नेटवर्किंगमुळे एकापेक्षा जास्त संगणकाची माहिती शेअर करता येते। त्यामुळे ऑफिसमधील एखाद्या डिपार्टमेंटमधील माहिती जशीच्या तशी एखाद्या लांब अंतरावरील संगणकावर घेणे किंवा पाहणे शक्य होते। पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते।
त्यानंतर साधनांची भागीदारी. नेटवर्किंगमध्ये एकापेक्षा जास्त साधने शेअर करणे सोपे होते. उदाहरणार्थ प्रिंटर, स्कॅनर इत्यादी. पुढील महत्त्व संदेशवहन. एकाच वेळी अनेक संगणकांबरोबर संदेशाची देवाणघेवाण करणे शक्य होते. तर विद्यार्थी मित्रांनो, नेटवर्किंगचे महत्त्व खूप साऱ्या फील्ड्समध्ये आहे. म्हणजेच काय की एखादा जो डेटा असेल तो आपल्याला एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवरती शेअर करता येतो. तसेच साधनांची भागीदारी म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या लॅबमध्ये जर प्रिंटर असेल तर एक प्रिंटर मिळून अनेक संगणक त्यावरती प्रिंट देऊ शकतात किंवा डॉक्युमेंट स्कॅनरद्वारे स्कॅन करू शकतात. म्हणजेच काय की नेटवर्किंगमध्ये अशा अनेक प्रकारचे जे काही साधने असतात ते शेअर केले जातात. त्यानंतर संदेशवहन म्हणजेच एका संगणकावरनं खूप साऱ्या संगणकांवरती संदेशाची देवाणघेवाण करणे शक्य होते. ज्याप्रमाणे ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल आपण एकच संगणकावरनं खूप साऱ्या संगणकांवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती पोहोचवू शकतो. अशा प्रकारे नेटवर्किंगचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आता आपण नेटवर्किंगचे तोटे बघणार आहोत. ते विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे नेटवर्कचे फायदे आहे त्याचप्रमाणे त्याचे काही तोटेही आहे. नेटवर्कची योग्य देखभाल करण्यासाठी वेळ आणि कौशल्य आवश्यक आहे. संगणक नेटवर्क स्थापित करणे हे महाग आहे. त्यानंतर नेटवर्क्समध्ये कार्यक्षम हँडलर आवश्यक असतात. उदाहरणार्थ मूलभूत कौशल्यांसह कोणताही संगणक नेटवर्क ऑपरेटर करू शकत नाही. नेटवर्कचा एक मुख्य गैरफायदा सर्व्हरच्या समस्येमुळे संपूर्ण नेटवर्कचे ब्रेकडाऊन होते. म्हणजेच काय की एखादा जर सर्व्हर ब्रेकडाऊन झाला किंवा बंद झाला तर पूर्ण नेटवर्कचे काम हे ब्रेकडाऊन होते. म्हणजेच ते काम पूर्ण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपण एखादा फॉर्म फिलअप करत असतो तेव्हा अचानक सर्व्हर डाऊन असा आपल्याला समोर मेसेज दिसतो. म्हणजेच काय की सर्व्हर डाऊनमुळे संपूर्ण नेटवर्कही ब्रेकडाऊन होते. त्यानंतर संगणकीय नेटवर्क हे खूप साऱ्या प्रमाणात प्रसार झालेले आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारा वेळ आणि कौशल्य देखील आपल्याला आवश्यक असते आणि त्यासाठी ते स्थापित करण्यासाठी खूप सारे अमाऊंट देखील आपल्याला तिथे इन्व्हेस्ट करावी लागते. त्यानंतर नेटवर्क हँडल करण्यासाठी त्याची जी काही ऑपरेटर्स असतात त्यांच्याकडनं ते कौशल्य जाणून घेणेही आवश्यक असते. तर याप्रमाणे याचे काही तोटे आपण आता बघितले. Today we have saw computer network, advantages of computer network and disadvantages of computer network. Thank you.